भरपूर अशा भाज्या आणल्या की हा राईस तर मी नक्की बनवते. तर आपण रेसिपी पाहूयात. तर पहिल्यांदा तेल घेतलं, त्याच्यामध्ये मी काळी मिरी आणि लवंग घातली, तमालपत्र देखील घातलं, कांदा, हिरवी मिरची आणि मग मीठ घालून छान असं परतून घेतलं. भाज्या घातल्या, त्या जे माझ्यापाशी अवेलेबल होत्या त्या सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये घातल्या. त्याचबरोबर मी सोयाबीन पण घातलेलं आहे. बेसिक मसाले जे आपण राईसमध्ये वापरतो, बिर्याणी मसाला, खडा मसाला किंवा गरम मसाला आणि घरचा थोडासा मसाला होता तो, त्याचबरोबर राईस घातलेला आहे. आता इथं भाज्यांची क्वांटिटी मी जास्त घेतलेली आणि राईसची कमी. जेवढ्या भाज्या आहेत ना त्याच्या अर्धा राईस घेऊन नंतर मग छान असा आधी राईस परतून घेतला, कोथिंबीर घातली, पाणी घालून याला छान असा शिजवून घेतला. बघा मस्त सुटसुटीत असा राईस झालेला आहे. हा राईस मला तर खूप आवडतो. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की हा राईस कसा झाला आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका.